आय एम सॉरी. अहिल्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. तिच्या वतीने मी माफी मागतो तुझी. तिला कुठे काय बोलायचं ते कळत नाही. आता बोललो मी तिला, पण वामन दादा तुम्ही का माफी मागताय? तुम्ही काय केलंय? आणि तसंही मी मनाला नाही लावून घेतलंय. त्या सुद्धा आत्ताच आल्या ना. त्यांना काहीच माहिती नव्हतं. त्यांचा गैरसमज होणं स्वाभाविक आहे. नको एवढी चांगली वागूस जानकी. एवढा चांगुलपणा बरा नाही. नाव आय प्रॉमिस यू, पुन्हा एकदा तुझा वामन दादा तुझ्या कुठल्याही संकटात तुझ्या पाठीशी तसाच उभा राहील जसा पूर्वी उभा राहत होता. आय प्रॉमिस यू. नरसिंहांनी जो राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला होता ना, तो आता रद्द केलाय. आधी तो ऐकूनच गेला तयार नव्हता. मग शेवटी मी मोठ्या मुश्किलीने त्याला कन्व्हिन्स केलं. तुम्ही हे असं कसं करू शकता? आता माझं काय होणार? भाऊजी राजकारण सोडणार हे गृहीत धरूनच मी माझ्या पॉलिटिकल डेब्यूची तयारी सुरू केली होती ना. तुमच्या फ्युचरपेक्षा मला माझ्या फ्युचरची जास्त काळजी आहे. शिवाय यू कॅनॉट डिनाय द फॅक्ट की नरसिंह तुमच्यापेक्षा बेटर पॉलिटिशियन आहे की नाही? दादाचा हा जो निर्णय आहे ना, जानकीला घटस्फोट द्यायचा आणि त्या नीताशी लग्न करायचं, मग मला हा निर्णय अजिबात पटलेला नाहीये. काका, बाबांचा हा निर्णय बदलण्यासाठी आपल्यालाच काहीतरी करायला हवं. पण त्याआधी ना त्या नीताचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा. अमृता, आता मीही तुमच्या बरोबर आहे. आपण सगळे प्रयत्न करू, पण पुन्हा जानकी आणि दादा एकत्र आलेच पाहिजेत. नरसिंहाने जानकीला घटस्फोट द्यायचं ठरवलंय. घटस्फोटाचे कागद सुद्धा तयार झालेले आहेत. जानकीशी जेव्हा त्याचं लग्न झालं तेव्हा त्याच्या आयुष्यात खूप बदल झाला होता. आता तो तिला दूर करायचं म्हणतोय. त्याचा हा निर्णय बरोबर आहे का चूक आहे याची खात्री करून घ्यायची मला. आणि प्रत्येक निर्णय घेताना आपण भवानी माईचा कौल घेतो. यावेळी तसं करावं असं वाटतं मला. ठीक आहे, मी माहिती काढतो आणि तुम्हाला लगेच कळवतो. येतो. ताई, आईची आठवण येते. कित्येक दिवसात तिला भेटलो नाहीये. ती आजारी असूनही आपण तिला भेटायला नाही गेलो. ताई, कधी जायचं आपण तिला भेटायला? थोड्या दिवसांचाच प्रश्न आहे. फार फार तर आठवड्याभराचा. त्यानंतर खरंच गावाला जातोय आपण, तेही कायमच. कायमचे म्हणजे? म्हणजे गण्या यांनी मला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतलाय. तुम्हाला खरंच असं वाटतं की मी यावर सह्या कराव्या?